जिल्ह्याच्या माजी खासदार तथा भाजपच्या नेत्या प्रीतमताई मुंडे सध्या चांगल्या चर्चेत आहेत. माजलगाव, वडवणी, धारूर या ठिकाणी त्यांच्या अशाच कार्यक्रमांना वाढती हजेरी आणि त्या कार्यक्रमात त्यांनी केलेले आक्रमक शैलीत असणारी भाषणे, कार्यकर्त्यांना दिलेल्या काही खास सूचना वेगळे संकेत देऊन जात आहेत. त्याला कारणही तसंच आहे. माजलगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाशदादा सोळंके यांनी 1-1.5 महिन्यापूर्वी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत याच परळीच्या बहीण भावाने मला पाडण्यासाठी षडयंत्र केले असे जाहीररित्या सांगितले आणि जिल्ह्यात चांगलेच राजकीय वातावरण तापले. नेमकं काय म्हणाले आमदार प्रकाशदादा सोळंके ते पाहू. हे माझ्याच मतदारसंघात नाही तर बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवार जाणीवपूर्वक उभे केले गेले. गेवराईमध्ये, आष्टीमध्ये, त्याच्यानंतर माजलगावमध्ये. त्याचा उद्देश एवढाच होता की आमचा पराभव करायचा. लोकसभेमध्ये पंकजाताईचा झालेला पराभव हे पण कारण असू शकतं. मतदारसंघामध्ये तरी सुद्धा 1000 मताचं लीड मी पंकजाताईंना दिलं. हे काय मतं फक्त ओबीसीचे होते का? बरेचसे मतदान मराठ्याचे पण होते. परंतु कुठंतरी पराभव झालेला ते शल्य, ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळी भूमिका त्यांनी घेतली. माझ्या विरोधात तर मराठ्याचा एक उमेदवार सुद्धा उभा केला गेला. ओबीसीचा 2 उमेदवार उभे झाले. अशा रीतीनं मला निवडून येण्यामध्ये अडचणी व्हाव्यात अशा दृष्टिकोनातून षडयंत्र रचलं सगळ्या दोघांनी, बहीण भावांनी. ऐकलत ना? आता आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी पंकजाताई साहेब आणि लाडके डीएम म्हणजेच आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्यावर केलेल्या आरोपाला त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून त्यांच्या शैलीत उत्तरं दिली. पण पंकजाताई मुंडे यांच्या लहान भगिनी माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांनी नेहमीच पंकजाताई यांची एक बाजू सक्षमपणे सांभाळलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी देखील आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी धारूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेत कार्यकर्त्यांना खास सूचना तर दिल्याच, पण त्यातून आमदार सोळंके यांना इशाराही दिला. नेमका काय इशारा त्यांनी दिला होता ते आपण एकदा ऐकूयात. नाहीये तुम्हाला तसाच त्रास आहे की नाही? मग आपल्याला त्या पश्चिम बंगालमध्ये जर भारतीय जनता पार्टीचं कमळ आपण फुलवू शकतो तर बीड जिल्ह्यात का नाही करू शकत? 100% भाजपा हा नारा घेऊन जर चालायचं असेल, इथून पुढच्या काळामध्ये पंकजाताईंच्या जीवावर निवडून येऊन त्याच्यानंतर 3 वर्ष आता होत आले ऑलमोस्ट, ती आमदारकी खाऊन पचवून ढेकरा देऊन मग ताईंच्या वरती गरळ ओकणारे लोक जर आपल्याला इथून पुढच्या काळात नको असतील तर आपल्याला इथे पाहिजे 100% भारतीय जनता पार्टी आणि त्याची ही तयारी आहे. म्हणून आपल्याला पुढे असे गाराने करण्याची संधीच मिळू नये यासाठी आपला माणूस या भागातून निवडून आला पाहिजे आणि तो जर निवडून यायचा असेल तर त्याची ही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. आता आपल्याला मशागत जमिनीची करायची आहे. म्हणजे जेव्हा आपली जमीन तयार होईल आणि आपल्याला पाहिजे तसा पाऊस पडेल तेव्हा पेरणी करून आपल्याला आपलं पीक घेता येईल. हे शेतकऱ्याच्या भाषेत बोललेलं कळतंय का नाही कळत? कळतंय ना? मग बाकी ना, एकतर बीड जिल्हा हा मुंडे परिवारावर आतोनात प्रेम करतो. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली जाण्याने कार्यकर्ते आणि बीडच्या जनतेने पंकजाताई यांचे नेतृत्व स्वीकारले. साहेबांच्या जागी लोकसभेच्या निवडणुकीत प्रीतमताई या विक्रमी मतांनी निवडून आल्या. या दोघी बहिणी जिल्ह्याच्या ताईसाहेब झाल्या. राज्यात मंत्री म्हणून पंकजाताई आणि केंद्रात प्रीतमताई चांगल्या स्थिरावल्या. जिल्ह्यात अनेक मोठी विकास कामे झाली. त्यात महत्वाचे म्हणजे 2 वेळा प्रीतमताई खासदार झाल्या. या काळात त्यांची जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी असणारा संपर्क, वेळप्रसंगी कार्यकर्त्याचे काम करण्यासाठी अधिकाऱ्यांना, प्रशासनाला डायरेक्ट आणि आक्रमक शैलीत त्यांनी दिलेल्या सूचना
हाच त्यांचा बाणा सर्वांना भावला. मुंडे साहेबांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रीतमताईंनी वेळोवेळी पाठपुरावा करून मुबलक निधी मिळवला. हे काम पूर्णत्वास नेले आणि त्या बीडकरांच्या रेल्वेताई झाल्या. दबंग खासदार म्हणून त्यांना संबोधले जाऊ लागले. त्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बंधू धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत पंकजाताईंचा पराभव केला. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही घडामोडी घडल्या आणि प्रीतमताई यांच्या जागेवर पंकजाताई लोकसभेची निवडणूक लढल्या. यात जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती पाहता पंकजाताई यांचा पराभव झाला. त्यानंतर राज्यातील मुंडे समर्थक अस्वस्थ असतानाही पंकजाताई यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्यात आली. त्या मंत्री झाल्या, पण प्रीतमताई मात्र यापासून अलिप्तच होत्या. त्यांच्यावर पक्षीय संघटन जबाबदारी देण्यात आली. त्या पुन्हा सक्रिय झाल्या. कार्यकर्ते काही प्रमाणात समाधानी झाले. अशातच नगर परिषद निवडणूक झाली आणि माजलगाव नगर परिषद राष्ट्रवादीचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या ताब्यात आली. त्यानंतर 1-1.5 महिन्यापूर्वी पंकजाताई धनंजय मुंडे यांनी मला पाडण्यासाठी षडयंत्र केल्याचा आरोप जाहीररित्या केल्याने वातावरण चांगलेच तापले. युती धर्म पाळत पंकजाताईंनी त्यांच्यासाठी सभा घेतल्या असतानाही त्यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आणि पक्षात असतानाही धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी कार्यकर्ता चांगलीच चढाओढ झाल्याचे जिल्हावासियांनी पाहिले. यात सर्वात चर्चेचा विषय झाला तो धारूर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपल्या दबंग शैलीत नाव न घेता प्रीतमताई यांनी केलेलं भाषण आणि त्यांनी आरोपांना दिलेलं उत्तर. त्यामुळे माजलगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यात एक प्रकारे चैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले. आणि नंतर मात्र प्रीतमताई मुंडे या मतदारसंघात वडवणी असेल, धारूर असेल या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी येताना दिसून येत आहेत. कालच हर घर तिरंगा रॅली जिल्ह्यात काढण्यात आली. काही ठिकाणी पंकजाताई तर काही ठिकाणी प्रीतमताई जात आहेत. मात्र काल माजलगाव येथे झालेल्या तिरंगा रॅलीत प्रीतमताईंची उपस्थिती, त्यांचा असणारा वावर, चेहऱ्यावर असणारा आत्मविश्वास हा कार्यकर्त्यांना स्पष्ट जाणवत असताना रॅलीत प्रीतमताई यांनी माजलगाव मतदारसंघात लक्ष घातले असून येणाऱ्या काळात त्या या मतदारसंघाचे नेतृत्व करणार असा सूर कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होता. आता कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळून त्या मतदारसंघात बदल घडवणार की नाही हे त्यांनाच माहीत. पण त्यांनी माजलगाव मतदारसंघात मशागत करून पेरणी करणार असल्याचे केलेले सूचक विधान कार्यकर्त्यांना मात्र फार आवडल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात त्या किती मेहनत घेतात आणि विक्रमी पीक घेतात का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तुर्तास एवढेच. यावर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.